नमस्कार, मी आहे कल्पनाच्या स्वयंपाकघरात तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण जेवणातील चव वाढवणारा मेथीचा असा पदार्थ बनवणार आहोत। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर मी मेथी, सांबार, थोडीशी कोबी, मुळा, टमाटर, कांदा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि तो बारीक कट करून घेतलेला आहे आणि एक बाउल घेतलेला आहे। त्याच्यामध्ये हे सगळं टाकून घ्यायचं। तर तुम्हाला समजलंच असेल मी काय बनवणार आहे ते। तर हे सगळं मिक्स करून घ्यायचं बाउलमध्ये। आता हिवाळा लागलेला आहे, खूप छान छान मेथी आलेली आहे मार्केटमध्ये। तर ही कच्ची कशी खायची मेथी, तर हे असं बारीक बारीक काटून घ्यायचं आणि सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं। तर आपण हे कच्ची मेथी खूप जेवणासोबत खाऊ शकतो। तर हे सगळं एकत्र करून घ्यायचं आणि हे कच्चंच बनवायचं। याला काही फोडणी नाही द्यायचं, काही तडका नाही द्यायचा, साधं सिंपल असं हे बनवायचं। तर तिखट घालायचं थोडंसं आणि थोडंसं मीठ घालायचं चवीनुसार आणि छान याला मिक्स करून घ्यायचं आणि थोडं तेल टाकायचं। आम्ही जवसाचं तेल वापरतो, तुम्ही कोणचं पण तेल वापरू शकता। आम्ही जवसाचंच तेल खात असतो। तर जवसाच्या तेलाने खूप छान चव येते, तुम्ही एकदा करून बघा असं। आणि आपण असं केल्याने कच्ची कोबी, कच्ची मेथी वगैरे असं खाऊ शकतो जेवणासोबत। खूप छान लागते सलादसारखं। तुमच्याकडे या पदार्थाला काय म्हणतात ते तुम्ही मला कमेंट करून सांगा। आमच्याकडे या पदार्थाला मेथीचा घोळा ना असं म्हणतात। तर हे खूप छान लागते, खूप टेस्टी बनते आणि हेल्दी पण आहे आणि जेवणासोबत खूप छान लागते। एकदा करून बघा, खूप छान होते। आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून सगळ्यांचे धन्यवाद।